मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी ठपका असलेले वाल्मिक कराड याची याचिका कोर्टाने फेटाळली। आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी कराड यांनी याचिकेच्या माध्यमातून केली। ही मागणी कोर्टाने फेटाळली। वाल्मिक कराड हा खाजगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्याची मागणी त्याने केली होती। तशा प्रकारची याचिका त्याने न्यायालयाकडे दाखल केली। मात्र असा खाजगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपीसोबत ठेवता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय आणि वाल्मिक कराडची विनंती फेटाळून लावली आहे। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेश, अधिक काय माहिती आहे याबद्दल? वाल्मिक कराड यांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता की माझ्यासोबत 24 तास खाजगी केअरटेकर असावा, मदतनीस असावा। श्वसनाचा आजार आणि रात्री झोपेमध्ये श्वास कमी पडत असल्या कारणानं तशी मशीन आणि ते दोन्ही ऑपरेट करणारा देखील सोबत असावा अशा पद्धतीची त्यांनी तक्रार न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता। मात्र त्यावरती न्यायालयाने सांगत असताना सीआयडीचे जे अधिकारी आहेत त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयामधला एखादा जो कोणी वैद्यकीय मदतनीस असेल तो देता येईल, मात्र खाजगी कुणीही देता येणार नाही अशा पद्धतीने देखील सांगितलं आणि जी खाजगीची मागणी केली होती मात्र मागणी वाल्मिक कराड यांची फेटाळली। मिलिंद सर। सुरेश, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।